दिव्यांगांसह प्रहारचा अंदरसूलला रास्ता रोको, नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखला। येवला तालुक्यातील अंदरसूल येथे प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून यावेळी नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखण्यात आला। यावेळी या रास्ता रोको आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांसह शेतकरी देखील सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव, दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मानधन मिळावे अशा विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून अंदरसूल येथे चक्काजाम करण्यात आला। आणि चक्काजाम आंदोलन होत आहे त्याचे मुख्य आणि महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, अपंग, दिव्यांग यांचे प्रश्न। या प्रश्नाकडे पूर्वीच्याही सरकारांनी, आत्ताच्याही सरकारांनी अतिशय गंभीरपणे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे या उदाहरण सांगायचं झालं तर या नाशिक जिल्ह्यामधील 54,040 शेतकऱ्यांचे जमिनी जप्त झालेल्या आहेत। त्यांच्यावरती जिल्हा बँकेचा बोजा चढलेला आहे। त्या शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी मिळत नाही, त्यांना कोणत्याही सवलती मिळत नाही, त्यांना सोलर पॅनल मध्ये सहभागी होत नाही, त्यांचा शेतकरी सन्मान निधी रद्द झालेला आहे। तर तेव्हा मला सर्वांना विनंती आहे की आपण या चक्काजाम आंदोलनामध्ये सर्वांनी पाठिंबा इथे येवला तालुक्यातील सर्व पक्षी शेतकऱ्यांनी दिलेला आहे। आणि इथून पुढेही आम्ही कोणताही पक्ष, संघटना काही न पाहता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीमागे उभे राहू।